रामा तोवर बोंबलं थिंडायचंय रे. काहीतरी कामधंदा बघावा. कामधंदा करायला पैसा लागतो आणि तुम्ही तरी कुठं देतात पैसा मला? अरे माझ्या मागे लय कर्ज झालंय रे. तुला काय सांगू मी आता. भाऊजी रोजंदारीने काम करावं, मग तुम्ही ह्यांनी जर काम केलं तर घरात पैसा येईल. बरोबर, बघतो कामधंदा काही. यंदा पाऊस नसल्यामुळे लय नुकसान झालं बघ आपलं. हो ना, मी बी काल येडा मारायला गेलते तर बघितलं तर काय पिकच आलं नाही. सगळं पीक जळून खाक झालं, सगळं नष्ट झालं बघ. धनी, तुमच्या भावना समजायल्यात मला, पण काय करावा, आपल्या घरातलेच माणसं जड नाहीत ना. आता कालच मला सासूबाई म्हणत होत्या की त्यांना दारू सोडायला घेऊन जायचंय, तर आपल्यालाच वाटा लावायला जावं लागेल त्यांना. काय बाबा दारू सोडायले आणि आता देवदर्शन बी करून येणार आहेत. इथं घराची वाट लागायची वेळ आली आणि यांना देवदर्शनाचं पडलंय. बघतो मी काहीतरी. घरात पैसा नाही, पाणी नाही, काय नाही. अहो होईन सगळं ठीक. अरे सुका लय उदास बसला, काय झालं? अरे काय नाही बघ, आपण राब राब राबायचं, देव आपल्याच नशिबी कामन संकट देत असेल. काय कळतच नाही बघ. अरे ते एकदा त्याचं आज पत्तर गणित कोणाला कळलं नाही ते आपल्याला कळणार आहे. वय असं निराश होऊ नको बाबा, होईल सगळं ठीक. हा तुला तर माहित आहे ना, सारं पेरलेलं वाया गेलं बघ. बरं, आता दुबार पेरणी करायची म्हटलं तरी खिशात फुटकी कवडी नाही बघ. मला तर काय सुचा नाही, काय करावं काय नाही, कसं होईल काय माहिती. कर्माचे फळं असतील, तेव्हा तर एवढी बिकट परिस्थिती झाली आहे. अरे कर्माचे फळ, आपण काय पाप केलं? देव आपल्याच मुळावर का उठलाय? अरे बाबा, पहिलं कसं आपल्या गावात मोठमोठे झाडे असायची, गाव कसं गजबजल्यासारखं असायचं. झोकापंचमी आली की असं आपण बहरून आल्यासारखं वाटायचं. पण आता काही राहिलं नाही. हो ना, आपण पहिलं झोका खेळायचो, सुरपारंब्या खेळायचो. हो, ती मजा वेगळीच होती. आता काय नाही राहिलं. तेच तर सांगायचा प्रयत्न करतोय तुला. अरे पूर्वी कशी दाट झाडे असायची, शिवार कसा हिरवागार असायचा, अरे पक्ष्यांचा किलकिलाट असायचा. पण आता सर्व ओसाड झालंय. अरे लोकांनी विकासाच्या नावाखाली ना सारे झाडं तोडली. करताय कोण आणि भोगताय कोण? आता तूच सांग, कसा पाऊस पडल? खरं आहे बघ तुझं. अरे कुठवर भोगायचंय? अरे अन्न खायला पैसा नाहीये. अरे मी बायकोचं सोनं घाण ठेवून मी पेरणी केली होती बघ. आता कुठून आणू पाय का? कुणाला मागू पाय का? कसं होणार? तू खा, एक गोष्ट सांगू तुला. अरे खडतर प्रवास केल्या बगर सुखाची भाकर मिळेल कशी? अरे अजून किती दिवस खडतर प्रवास करायचा आहे? मी मेलो म्हणजे संपलं, म्हणजे मी मोकळा झालो. ए बाबा, असं म्हणू नको. अरे लेकरा बाळांचा काही विचार आहे का नाही? हा, अरे काही बी तोंडाला येईन ती बोलायला लागला. अरे होईल सगळं ठीक. चल, लय उशीर झालाय, जाऊ घरी. चल. कावधनी काय झालं? काय विचार करायला असा? आता सारं पीक पेरलं वाया गेलं, सारं पीक करपून धुरळा झालं बघ.
आता दुबार पेरणी करावं लागेल. जवळ पायका पण नाही बघ, काय करावं. मी तुमच्या अर्धांगिनी आहे. तुमच्या मनात काय चाललंय हे समज कळतंय मला. हे काय, हे तर घराची कागदपत्र आहेत. तुमच्या सुखात तर मी साथ देतेच, पण तुमच्या दुःखाची का भागीदार होणार नाही? आता जसं आपलं लग्न झालं तसं तू दुःखच भोगत आलीस. मी कधी तुला सुखाचा घास भरू शकलो नाही. मागच्या जन्मीचं काय माझं पुण्य असेल ते तुझ्यासारखी जुनी बायको मला भेटली. या बया धनी, आम्हा बायांची जातच अशी आहे, नवऱ्याच्या सुखादुखात साथ द्यायची. माझा धनी घरासाठी नाही तर माझ्या मनात आहे. जा तुम्ही सावकाराकडे जाऊन पैसे घेऊन या. मालक, हा गेल्या महिन्याचं काय गावात लोकांचं व्याज नाही आलं, आपलं पैसे नाही आले तर कसं होईल आपलं? मुनीमजी, पैसे येतील. आपल्याला गावात जरा फेरफटका मारावा लागेल. कसा? हा? मालक, हा. त्या रामाचे 6 महिने झाले, व्याज बी नाही मुदल बी नाही, आणि तुम्ही त्याला काही म्हणत बी नाही. मुनीमजी, तुम्हाला तर ठाऊक नाही का त्याची बायको? हा? सुखा, अरे सुखा, या ना आतमध्ये. सुखा कुठे गेला वहिनी? ते सावकाराकडे गेले पैसे आणायला, लयच वेळ झालाय, येतील आता. नग मग मी इथंच बसतो आपलं. नाही आत बसा की मी चहा टाकते. नग वहिनी, दुनिया लयला पडायची हाय. मी आपल्या लेकराला खेळी तिथंच बसतो. ये बघा. मग आत बसा की लेकराला खेळवा. नग वहिनी, इथंच बसतो की. अहो तुम्हाला माहित नाही लोक काय काय नाव ठेवतात. अहो भाऊजी, लोकांचं काय घेऊन बसलात बरं? लोक देवाला बी नावच ठेवतात. तुम्ही ह्यांचा लय जीवलग मित्र आहात. तुमच्यावर माझ्यावर लय विश्वास आहे ह्यांचा. ते आले ना मला लय कात होते. बरं बरं, मी इथंच बसतो. टाका तोवर चहा. आल्यावर ती आणि मी दोघं जण बसून चहा पितो. हा, टाका तुम्ही चहा. अरे ये सुका, सुका ये. मुनीमजी, तुम्हाला म्हणलं नव्हतं का तुका एक वेळेस मरण पर आपले पैसे दे. हो मालक, पण ते पैसे आणलेत का असंच काय आलाय ते विचारा त्याला. अरे हो, गडबडीत राहूनच गेले. अरे सुका, पैसे आणलेस का? चेहरा तर तुझा वेगळाच सांगतोय. हा मालक, हा, पैशाची नड होती. औंदा दुबार पेरणीचं संकट आलं म्हणून आलो. अरे सुखा, तुला माहित नाही का आपला कायदा काम? आधी पहिले पैसे दे आणि पुन्हा दुसरे माग. मालक, दिवाळीला तुमचे सगळे पैक देऊन टाकतो. काय म्हणून? सुका, आमचे पैसे का गोळ खोबरं वाटलं काय? कुणी बी यावं घेऊन जावं, हे जमणार नाही. पहिले पैसे दे. मालक, बाप दारूच बुडालाय. टाकता काही संसारात हातभार लावित नाही. पळत संसाराचा गाडा ढकलीत ढकलीत मी इथपर्यंत आलोय. आता तेवढं काम करा ना मला. अरे सावकारनं काय तुझे कारण बघून पैसे दिले काय तुला? पहिले सारलं कर, पुन्हा दुसरे माग. मालक, एवढी वेळ द्या पैसे. वाटलं तुम्ही घराची कागदपत्र आणले. दिवाळीला तुमचा सगळा पैका देऊन टाकेन मालक. तुझ्या हाताला का सोन्याची खाण लागली का? दिवाळीला देतो म्हणतोस? मुनीमजी, याचे कागद सगळे घ्या, खतून ठेवा आणि हकलून द्या ह्याला. जी मालक. आणि इकडे ते कागदपत्र आणि जा इथून. मुनीमजी, एवढी वेळ द्या पैक. मी दिवाळीला कारखान्याची उचल आली का तुमचे सगळे पैके देऊन टाकेन. मालक, मुनीमजी काय करा? मालक, आम्ही इकडे थोडं मालकाशी बोलून बघतो. मालक, त्या सुखाची बायको लय दिकणी आहे. घेऊन टाका त्याला पैसे. तुम्हाला तर काही सांगायची गरज नाही. असं म्हणतोस? ठीक आहे. सुका, अरे सुका, तुला किती पैसे लागतील? मालक, 10-15 नड आहे. मुनीमजी, याला 30,000 रुपये देऊन टाका आणि आपले नियम सगळे समजून सांगा. तुम्हाला माहित आहेत ना? हे बघ सुका,
तर तुझ्याकडे बघून मी पैसे द्यायले. बोलल्याप्रमाणे तुला ते दिवाळी पोचतो पैसे द्यावंच लागते. म्हणजे तुला सावकारचं ना. मुलींजी, तुम्ही माझी लई जाण राखली बघा. मी दिवाळीला तुमचं सगळं पैसे देऊन टाकले. आणि हे घे 30,000. उद्यापासून बायकोला पाठवून दे शेतात कामासाठी सावकारच्या. होय होय, उद्याच पाठवून देतो तुला. जा. आले. बोला. उद्या पाखरू आपल्या शेतात येईल. असं म्हणतो. अरे मला तर आता चाहूल लागली. पाखरू कवा येतं ते. त्या बोलून घे तिला. हो. अरे ना मग तू रे, आणि तर असं कसं बसलाय? घरात बसायचं की. अरे आता तर आलं म्हणलं भेटावा तुला, तू तिथं नव्हतास. आता कवर बसता, चला की आत, झाला की चहा. हा चल 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 आतमध्ये चहा भरायला. अरे सुका दिले सावकारांना पैसे? हो दिले की. अरे मी त्याला 10-15 मागितले, त्याने मला 30 दिले. अरे बाबा सांभाळून राहा, काही बेकार माणूस आहे ते. अरे ठाव आहे मला, पण काय करावं, माझी मजबुरी होती. हो ना. आता तर तिला सुद्धा शेतात बोलवले त्यांनी. मला तिची तर भीती वाटायला लागली. अरे बाबा ऐक, तू का वहिनीची काहीच काळजी करू नको. वहिनी समर्थ आहे त्या गोष्टीला. नाही, तुम्ही नका जेवायला घोर लावून घेऊ, बघू पुढच्या पुढं मी हाय समर्थ. बरं सुका येतो मी. हा बस बघा. जणी काय पण म्हणा, तुमचा मैत्रिणीला ड्रेस विशेष आहे. पण माझा पण त्याच्यावर लई विश्वास आहे ग. बरं चल, आपल्याला शेतात जायचंय. हो. ये मग. मी आलीच डबा घेऊन. हो ये. चल बघ. चला पाना दाखवा आपापले. आयला मी तर जिंकलो, आपल्याकडे नव्याची जोड आहे. अरे तर मग जोकरचा हे अरे सरक बाजूला इथं बघ कलर आहे. जिंकलो मी, घ्या 100. मायला नामू दादा कशाला आला असं ना इकडं? आला असं ते पटकन. रामू आणि असले धंदे करायला लागला का? हा अरे काही भावाला हातभार लाव. अरे भावाला घर घाण ठेवायची वेळ आली. अरे सावकाराकडे जाऊन कर्ज काढलं रे त्यानं. काय अपघात त्याच्या जीवाची चालू आहे. अरे काहीतरी त्याला मदत करी जा रे. सावकारा तुझी हिम्मत काय झाली रे माझ्या अंगाला हात लावायची? आयला बाई तर लयच कडक दिसती. आयला पाखरू लयच फडफड करतय. कडक मिरचीच आहे. तिखट आहे. कुणाच्या जीवावर उड्या मारती गो? ए सावकारा, मी कोणाच्या जीवावर नाही उड्या मारत. हा इळा दिसतोय ना, धडापासून भुंडकच अलग करीन. अगं फकस्त एकदा ऐक, राणी बनवून ठेवीन तुला मी. मुनीमजी सांगा आईला. अगे सायले, काय हाय त्या सुखामध्ये म्हणतोय मी. राणी सारखं राहशील, राणी सारखं राज करशील, राज. ए मुनीमजी, माझा नवरा कसा बी असू दे, माझ्यासाठी इकडचं जग तिकडे करायला तयार आहे. अगं फक्त एकदा ऐक म्हणतोय मी. ए मुनीमजी, मी तुला अशी तशी माहिती दिसले काय? कोताळच बाहेर काढीन. हे भाई, पैसे फक्त तुझ्या नवऱ्याला तुझ्यामुळे दिसते. याद राख, आठ सावकारची आहे. जाय निघ. हो बघतो, सावकार म्हणतात मला. जा जा निघ. हो. काय करू मी? अण्णा हिशोब व्यवस्थित आहे ना? कारभार व्यवस्थित राहू द्या. हॅलो, आवाज येतो ना व्यवस्थित? 2 ट्रक पाठवल्यात, पैसे पाठवून द्या. हा हा ठेवा. मालक अरे वल्ला माल आहे. काय भाव बोलतोय?
मालक खूप कष्ट करून घाम गाळून पिकवलेलं पीक आहे मालक. 1,500 भाव सोडतो का? मालक काहीतरी बघा. 1,500 सोडतो का बोल. मालक घाम गाळून पिकवलेलं पीक आहे मालक. आम्हाला पण वर बघावं लागतं आमचं पण. मध्ये माल लावला नाही का? नाही मध्ये माल लावा. हे माल कोणाचा आहे? रामूचा भाव केला का नाही? नाही. अरे नामू ये 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 ये. मालक नमस्कार. नमस्कार नमस्कार. मालक ते माल आणला होता. अरे नामू तुझा माल वळलाय. अहो मालक वाळाखट माल आहे या. तुझा माल 3 क्विंटल भरलाय. हो 4,500 रुपयानं तुझा माल सुटतोय. मालक पण कशी पेरणी करू मी 4,500? आम्हाला परवडलं पाहिजे ना. मालक बघा काहीतरी होत असलं तर. काय 4,500 रुपये शिवाय नाही बघ. पटत असलं तर माल टाक. नाही तुझा माल कुठं पण विकून टाक. मालक असं अडून धरू नका. आडूनचा विषय नाही नामू. मालक कष्ट करून घाम गाळून पिकवलेलं पीक आहे मालक ते. मान्य आहे तुझं पण आम्हाला वल्ला माल आहे ना तुझा. त्याचं वजन किती वाढायला लागलंय. मालक मोल भाव तरी चांगला व्यवस्थित द्या. पटतंय का तुला? पटत असलं तर बोल. मला टाइम नाहीये. भरपूर काम आहेत माझ्या मागे. काहो मालक काय झालं एवढे निराश का? शेतकरी जगाचा पोशिंदा आहे ना, मग त्याच्याच हाती निराशा का? काय एवढा छळ मांडलाय त्यानं? सांग ना. धनी दुःख भोगल्याशिवाय सुख मिळत नाही आणि तुम्ही स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांना जगवता. याहून मोठं पुण्य काय असू शकते? जाऊ द्या, निराश होऊ नका. अगं पण कुठपर्यंत सहन करायचं? आज एवढं वर्ष झाली सुखाची भाकर नाही. या जगात चांगल्याला जागा नाही. आपण पिकविलेल्या मालाचा आपल्यालाच मोलभाव करता येत नाही. शेतकरी रानात राब राब राबतो. त्याला कधी शांत झोप येत नाही. त्याच्या घरात कधी सुख नाही. खरं आहे धनी तुमचं. आपल्याच नशिबी दुर्भाग्य. जशी ज्याची कर्म तशी त्याचे फळ. येथील शेतकऱ्याचे दिवस. काळजी नका करू. हो हो, येतील शेतकऱ्याचे दिवस. शेतकरी जगला तरच हे जग जगल. हे जेव्हा जगाला माहित होईल ना, तेव्हा त्या जगाला माहित होईल की शेतकरी राजा किती यातना सहन करतो. चल. दमानी पाणी घे. अहो पण असं अर्ध्या पोटाने कस तरीच होईल. माझं डोकं पण दुखायला लागले. चला का तुमचं डोकं दुखतंय? चल बघ. आई बाबांची आठवण येईल. होईल. कशी आहे बाबा, त्यांना माझी काळजी असती. पण आता काय करायचं. आई बाबांची आठवण येईल. होईल. आता काय करायचं. आता काय करायचं. त्यांना माझी काळजी असती
तर मला सोडून देवदर्शनाला गेलेच नसते ते. माझी आई, बहीण, भाऊ, माझं सर्वस्व तूच आहेस. बरं ऐक ना, काय? ते मला उद्या खातं बियाणं भरायचे, ते माझे तेवढे ठेवलेले पैसे घेऊन ये बरं, म्हणजे मला सकाळी बेगीनं जाता येते. बरं बरं आणते. आण बरं. पैसे पैसे मी कालच ठेवलेत ना. हिने तर घेतले नसते. नाही, त्याच्या मागे त्यांनी असे कसे पैसे नाही घेतलेले. काय करू मी आता? घरात बी पैसे नाहीत. मी यांनाच विचारते. आणलेस का पैसे? अहो ते तुम्ही तर नाहीत नाही गेला तिकडं. नाही ग. बरं काय नाही, झोपा तुम्ही, उद्या सकाळी बघू. आता कुठं घर स्वतःला लागलं होतं. काय झालं? धनी आपले काय आपले पैसे चोरीला गेले. हे असं कसं झालं? तू बघितलं ना सगळीकडं? मी सगळीकडे बघितले, कुठंच नाही. आधीच मी कर्जात बुडालोय, वाटोळ झालं सगळं. आता दुबार पेरणी करायची होती, मी कशी करणार पेरणी? संपलं सगळं, सगळं वाटोळ झालं, संपलं सगळं. धनी धनी काय झालं? भाऊजी वहिनी भाऊजी चला ना. काय झालं? अहो ते काल ते यादाचे पैसे आणले होते ना, त्या चोरीला गेलेत. हा. गेले राग करून गेलेत. कुठे? शपथ गेले. चला ना. चला चला. अरे सुका, अरे असं कसं केलं रे? अरे बायका लेकराचा तरी विचार करायचा ना.
फाटलला भाळर आला कसा काळर उडल झाकण फुटल काकण चिमणीचा होता माझ्या रंगीन पदर देवा कसा येईनार तुला यो